तर आज असं काय झालं की हा गडी जमिनीवर न चलता झाडावर चढू राहिला. तर काय म्हणता मग मित्रांनो, कशा आहात? सगळ्यांना मनापासून जय शिवराय. आज सकाळी सकाळी मस्तपैकी जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यावर जाणं होतं आपल्याला मंदिरावर जाण्यासाठी थोडासा प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन झाल्यावर आपल्या सुंदरीला घेऊन निघाली मंदिरावर जाण्यासाठी, म्हणजे की वाकीला. थोड्या वेळानंतर आपल्या मंदिरामध्ये पोहोचली आणि हे गाव आहे आपातापा आखदवाडा या गावाजवळ. कधी इकडे आलेस तर येथे नक्की या. यांचं नाव आहे श्री संत झाबूजी महाराज. येथे दरवर्षी 1 जानेवारीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि ते कसं तेही मी तुम्हाला सांगतो. 1 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस आहे. महाराज हे लहानपणापासूनच गावाबाहेर त्यांच्या शेतामध्ये गवताच्या झोपडपट्टीमध्ये राहायचे आणि यांचा चमत्कार म्हणजे त्यांच्या झोपडपट्टी मागेच होती एक विहीर. महाराज हे आंधळे असल्यामुळे त्यांचा तोल हा विहिरीकडे गेला. तितक्यातच एक चमत्कार घडला. सगळे लोक महाराजांना विहिरीकडे बघायला निघाले. जसं लोकांनी विहिरीकडे बघितलं तसेच महाराज पाण्यामध्ये पाटावर बसून दिसून आले. हेच बघून सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि तेव्हापासूनच या गावातील लोक यांना देवता म्हणून ओळखतात. यांच्या जवळ कोण कोणत्या कामानिमित्त आलं तेही ते ओळखायचे. आणि हे आहे त्यांच्या आईची समाधी. त्यांच्या आईचं नाव आहे बायना माता. महाराज हे लहानपणापासून हनुमानजीचे खूप मोठे भक्त होते आणि हे मंदिर सुद्धा यांच्या शेतात बांधलेलं आहे. 1 जानेवारी नवीन वर्षाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम साजरा होणार आहे. आज मी इथं दर्शनाला आली होती तर तिथंच होता भाऊ स्वयंपाक. म्हटलं आता आलीच तर प्रसाद घेऊनच जाऊया. मग काय पोरांबरोबर आली इकडे इंधन घ्यायला. पण इकडे या दोघांचा कोणता प्लॅन झाला होता काय माहिती. गडी म्हणे झाडावरच चढतो. कसा तरी विचारात होता झाडावर चढला, थोडस इंधन घेतलं, नंतर पोरांनी केलं इकडे त्यांचं काम चालू आणि इकडे मस्तपैकी आपली भाजी शिजून तयार झाली. नंतर करायचं आपल्याला चपात्या. इकडे तवा पण एकदम आपला मस्तपैकी तापला आणि केल्या पटापट चपात्या करणं चालू. आणि आज आहे स्वयंपाकाचा पहिला दिवस, म्हणजे की इथं 7 दिवस पारायण असते आणि 1 जानेवारी हा 7वा दिवस. आणि तुम्ही पण येथे 1 जानेवारीला प्रसाद घ्यायला नक्की याल. नंतर झाला आपला सगळा स्वयंपाक करून तयार आणि सगळ्यात पहिले बसले आपल्या पुरुष मंडळांची पंगत. त्यांचं जेवण करून झाल्यावर आपणही मस्तपैकी जेवण करून घेतलं. नंतर हे पोरं म्हणत आपल्याला ब्लॉग मध्ये घे, त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं. त्यांना टाटा बाय बाय करून निघाली वापस घरी जाण्यासाठी. चला तर मग आजसाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जय शिवराय.